तुल्यबळ संघ दुसऱ्या सेमीफायनलच्या निमित्तानं एकमेकांच्या समोर लढताना भिडताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पहिली चढाई अर्थातच दर्शी नंबर 1 प्रथमेश काटकर चढाईसाठी सज्ज होतोय। ज्या खेळाडूंनी या सीझन मध्ये सातत्याने दर्जेदार खेळ सादर करत आपल्या संघाला अनेक वेळा उपांत्य फेरीपर्यंत पोहोचवलाय तो प्रथमेश काटकर या मॅच मध्ये पहिल्या चढाई मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय। डाव्या कोपऱ्यातून पुन्हा एकदा मधल्या फळीमध्ये आक्रमण सजवण्याचा प्रयत्न, परंतु पहिल्या चढाईमध्ये थोडासा डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न असेल। एक सेफ रेड करत सुरक्षित आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल होतोय आणि त्यानंतर आपण पाहतोय सुजित सारखा एक अनुभवी असा खेळाडू दर्शी नंबर 40 चढाईसाठी सज्ज होतोय। हा सामना खऱ्या अर्थानं हाय व्होल्टेज होईल, रंगतदार सामना आपल्याला पाहायला भेटेल, कारण जो संघ जिंकेल तो सरळ मेगा फिनालेसाठी क्वालिफाय होईल। याच्या अगोदरच्या मॅच मध्ये आपण बघितलं होतं किंवा माता सातुर या संघाने सहजरित्या विजय मिळवला आणि तो संघ फायनलसाठी चला या एकदा मध्ये चेक 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 दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय चढाईसाठी बंटी। यावेळेला मात्र बंटीला आपण या सामन्यामध्ये पहिल्यांदाच वैयक्तिक चढाई मार्गवरती पाहतोय आणि अर्थातच एक सेफ रेड करत हा खेळाडू आपल्या कोर्टमध्ये ठेवला होता। आणि त्यानंतर आपण बघतोय विशाल वन मैन आर्मी इतनी शक्ति हमें देना दाता, हिम्मत का विश्वास कमजोर ना हो, हम चले हैं नेक रास्ते पर, हमसे भूलकर भी कोई भूल ना हो। आणि त्याच वेळेला या ठिकाणी 100 रुपयाचं कॅश प्राइज येत आहे मयूर कदम यांच्यासाठी। जर या खेळाडूने 2 गुणांची कमाई केली एका चढाईमध्ये तर आता तरी 100 रुपयाचा कॅश प्राइज गणेश आगरे यांच्याकडे। परंतु त्याच वेळेला आपण पाहतोय विशाल सारखा एक अनुभवी खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे जातोय। सुपर कॉन्क्रीट डिफेन्स मध्ये जबरदस्त होते श्रीसाईवर संघाची। तर त्याच वेळेला थर्ड रेड डू ऑर डाय रेड वरती आपण पाहतोय डू ऑर डाय स्पेशलिस्ट खेळाडू प्रथमेश काटकर ज्याने या मॅच मध्ये पहिली चढाई सजवली होती तोच खेळाडू आता मात्र थर्ड रेड वरती असेल। अर्थातच या ठिकाणी इथे सत्व परीक्षा असेल, अग्निपरीक्षेला सामोरं जाताना प्रथमेश काटकरला पाहतोय डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय। 5 खेळाडू डिफेन्स वरती, ओहो यावेळेला मधल्या फळीतला डिफेंडर जबरदस्त कामगिरी प्रथमेश काटकर बॅकलाईनच्या पाठीमागे। अगर आप शेर हो तो हम भी सवा शेर है। विशाल जो बॅकलाईनच्या पाठीमागे होता त्याला रिवायवल करण्याच्या दृष्टीने आता वेगाने मुसळटी मारताना संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय। तर त्याच वेळेला मात्र कॅप्टन कुल सुजित कांबळे पुन्हा एकदा चढाईसाठी जर्सी नंबर 14 संघर्ष करावा लागेल। ओहो यावेळेला सोलो टाकण्याचा प्रयत्न, मोठा झटका बसतोय, संभवतः मल्टी पॉइंट रेड असू शकेल। बघूया पंचांचा इशारा आणि पंचांचा चेक हेलो चेक। तर पंचांचा इशारा 2 गुणांचा येतोय आणि मोठा झटका बसतोय श्रीसाईवरून या संघासाठी। तर त्याच वेळेला इथं आपण बघतोय गणेश आगरे यांच्याकडून मयूर कदम याच्यासाठी जर त्याने एका चढाईमध्ये 2 गुणांची कमाई केली तर त्याच्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज येतंय। मित्रांनो हे 2 गुणांसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे। परवा 22 आणि 23 जानेवारी 2024 रोजी गुहागर मध्ये कन्हैया क्रीडा मंडळ खालसापाट गुहागर यांच्या वतीने एक भव्य दिव्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न झाली आणि त्या स्पर्धेमध्ये अर्थातच सामना होता उपोपांत्य फेरीचा आणि तो उपोपांत्य फेरीचा सामना होता 7 स्टार गुहागर आणि वेल्दूर यांच्यामध्ये। आणि त्या सामन्यामध्ये जर कोणत्याही चढाईपटूने एकाच चढाईमध्ये जर 2 पॉइंट घेतले तर त्याच्यासाठी बक्षीस आलेलं होतं। बक्षीस किती होतं माहितीये? एकाच चढाईमध्ये जर 2 गुणांची कमाई केली तर ती कमाई करणाऱ्या खेळाडूंसाठी अर्थात बक्षीस होतं तब्बल एनी गेसेस 51,000 रुपयाचं कॅश प्राइज होतं। जो चढाईपट्टू एका चढाईमध्ये 2 गुणांची कमाई करेल त्या खेळाडूसाठी 51,000 रुपयाचं कॅश प्राइज आणि ते 51,000 रुपयाचं कॅश प्राइज पटकावलं होतं अर्थातच वेल्दूर संघाचा तेजस धामणसकर यांनी। मित्रांनो अर्थात तो संघर्ष आपल्याला देखील करावा लागेल आणि अर्थात त्या सामन्यामध्ये अजून एक मोठं बक्षीस होतं। सामना होता 7 स्टार गुहागर आणि वेल्दूर यांच्यामधला आणि त्या मॅच मध्ये जो संघ प्रतिस्पर्धी संघाला पहिल्यांदा ऑल आउट करेल त्या संघासाठी पारितोषिक होतं तब्बल 11,000 रुपयाचं आणि त्या 11,000 रुपयाचं पारितोषिक वेल्दूर संघाने जिंकलं होतं। आता तो किस्सा पुन्हा एकदा पुढचा सांगतो। दरम्यान या ठिकाणी चढाईसाठी पुन्हा एकदा विशालला आपण पाहतोय जो विशाल काही वेळापूर्वी बॅकलाईनच्या पाठीमागे होता, कमबॅक झालंय आणि पुन्हा एकदा चढाई मार्गवरती पाहायला मिळतोय। दरम्यान या ठिकाणी थर्ड रेड डू ऑर डाय रेड वरती आपण पाहतोय अर्थातच या ठिकाणी मयूरला आपण पाहतोय। मयूर कोळंबे हा देखील तेवढाच एक अनुभवी युवा आपल्याला पाहायला मिळतोय। डाव्या कोपऱ्यामधून आक्रमणाला सुरुवात केली, मोमेंटमचा वापर करतोय। धन्यवाद सर। या ठिकाणी
चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघटना दापोली या आयोजित भव्य दिव्य स्पर्धेला सहकार्य करणारे मंगेशजी वारसे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावर विराजमान व्हावे। चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघटनेच्या वतीने यथोचित असा आपला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। गजानन कांबळे आपणाला देखील विनंती करतो आपण व्यासपीठावर विराजमान व्हावे। सर दरम्यान बॅकफूट वरती होता आणि गुहागर संघाने जर सामना जिंकला असता तर त्या संघासाठी बक्षीस आलेलं होतं 75,000 रुपये। आणि मित्रांनो तो सामना बरोबरी सुटला, सामना टॉप 5 रेड वरती गेला आणि तो सामना तिथून जर 5 रेड वरती गुहागर हो यावेळेला मात्र आपण बघतोय संघर्ष सुरू आहे। सुपर टॅकलची संधी आहे 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये सुजित कांबळेचा आज संघर्ष रंगत असतोय का बघूया। परंतु इथे डॉमिनेट केलंय श्री साई संघाच्या खात्यात 2 गुणांची कमाई। जबरदस्त पलटवार होतोय, जबरदस्त पलटवार आपल्याला पाहायला मिळतोय। आणि त्याचबरोबर आपण पाहतो ऑफिशियल टाइम आउट चर्चा करत होतो आपण 1 लाख रुपये आणि त्या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक होतं फक्त 21,000 रुपये। आणि अर्थातच तो सामना 7 स्टार गुहागर संघाने जिंकला आणि त्याचबरोबर 1 लाख रुपये देखील त्यांनी मिळवले। अर्थात देणाऱ्याचे हात हजार, म्हणूनच तर म्हणतात ना देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे। अर्थात जबरदस्त ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली। हॅलो चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघटना दापोली आयोजित या स्पर्धेच्या निमित्ताने आम्हाला शुभेच्छा देण्याकरिता व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय अमरीश हेदुकर यांचा सन्मान चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघटनेच्या वतीने आम्ही करू इच्छितो। मी विनंती करतो मदनजी महाडिक चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघटने यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान होईल। यानंतर आदरणीय गजानन कांबळे यांचा सन्मान केला जातोय। मी विनंती करतो देवचंद जाधव आपल्या शुभ हस्ते गजानन कांबळे यांना चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघटनेच्या वतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन समोर जे क्रीडा रसिक उभे आहेत या सर्वांना विनंती राहील कृपया आपण व्यासपीठासमोरील गर्दी कमी करावी। व्यासपीठाच्या डाव्या बाजूला महिलांसाठी जागा आरक्षित आहे। कोणत्याही पुरुष मंडळीने पुरुष क्रीडा रसिकांनी त्या ठिकाणी उभं राहू नये, कारण महिलांना किमान उभं राहण्याकरिता तरी त्या ठिकाणी जागा उपलब्ध होईल। आसन व्यवस्था पूर्ण झालेली आहे। कोणत्याही पुरुष क्रीडा रसिकांनी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला महिलांसाठी राखीव असणाऱ्या जागेवर उभं देखील राहू नये। कृपया सर्वांनी सहकार्य करा। व्यासपीठाच्या समोर कोणी उभं राहणार नाही याची काळजी चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघटनेच्या सदस्यांनी घ्यायची आहे। यानंतर आम्ही सन्मानित करू इच्छितो मंगेशजी वारसे यांना चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघटना दापोली यांच्या वतीने देवचंदजी जाधव यांना मी विनंती करतो आपण मंगेश वारसे यांना सन्मानित करावे। इच्छितो महेंद्र राणे यांचा शहाजी माने आपणाला विनंती करतो महेंद्र राणे यांना चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघटनेच्या वतीने सन्मानित करावे। महेंद्र राणे आपणाला विनंती करतो कृपया आपण आपला सन्मान स्वीकारावा। चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघटना दापोली यांनी आयोजित केलेल्या या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा या कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने आपण आम्हाला शुभेच्छा देण्याकरिता आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघटनेच्या वतीने महेंद्रजी राणे यांचा यथोचित असा सन्मान शहाजी माने यांच्या शुभ हस्ते केला जात आहे। गेले 2 दिवस सुरू असणाऱ्या या क्रीडा स्पर्धा या स्पर्धेला हस्ते परहस्ते बऱ्याच जणांचं सहकार्य लाभलेलं आहे। या सहकार्य करणाऱ्यांच्या व्यक्तींपैकी आदरणीय महेंद्र राणे यांना सन्मानित केलं जात आहे। यानंतर IBN लोकमतचे आम्ही करू इच्छितो। मी विनंती करतो चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघटना दापोली याचे माजी अध्यक्ष आदरणीय राजकुमार झडपे आपण शिवाजीराव गोरे IBN लोकमतचे दापोली संपूर्ण रत्नागिरी जिल्हा ज्यांच्या अंतर्गत कार्यरत आहे असे शिवाजीराव गोरे IBN लोकमतचे प्रतिनिधी यांना सन्मानित केले जात आहे। चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघटनेचे माजी अध्यक्ष आदरणीय राजकुमार झडपे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय। यानंतर आम्ही सन्मानित करू इच्छितो दीपक चव्हाण
दीपकजी चव्हाण आपल्याला विनंती आहे, कृपया आपण आपला सन्मान स्वीकारावा. गणेशजी गुजर आपल्याला मी विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघटना दापोली यांच्या वतीने हा सन्मान या ठिकाणी करावा. धन्यवाद. क्षीरसागर सर आपल्याला विनंती करेन की पुढील समालोचन आपण सुरू ठेवावे. धन्यवाद सर. तर जाऊया मित्रांनो पुन्हा एकदा मैदानामध्ये, ज्या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये अर्थातच डॉमिनेट केले वनन संघाला त्या हरणे संघाने. सुरेख खेळ या ठिकाणी आपल्याला हरणे टीमकडनं देखील पाहायला मिळतोय. मागच्या 2 हंगामापासून या संघाने खऱ्या अर्थानं कबड्डीच्या मैदानावरती आगमन केलं आणि त्यानंतर मात्र सातत्यानं या संघाकडनं आपल्याला दर्जेदार खेळ अनुभवता येतोय. तर त्याच वेळेला चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा सुजितने या हंगामामध्ये देखील आतापर्यंत अतिशय दर्जेदार असा खेळ आपल्या समोर सादर केलाय आणि तोच काढू पुन्हा एकदा याही स्पर्धेमध्ये तेवढीच दर्जेदार कामगिरी करण्यासाठी सज्ज होतोय. अर्थात जो संघ जिंकेल तो सरळ फायनलसाठी क्वालिफाय होईल. तर मग दोन्ही संघांसाठी हा सामना डू ऑर डाय अशाच पद्धतीचा असेल. तर त्याच वेळेला मात्र सुजितला प्रत्युत्तर देण्यासाठी आपण पाहतोय डू ऑर डाय स्पेशाली प्रथमेश काटकर चढाईसाठी सज्ज होतोय. हो, डाव्या कोपऱ्यामध्ये शानदार डिफेन्स, नजर हटी मानो दुर्घटना घटी, कॉम्बिनेशन टॅकलच्या जोरावरती प्रथमेश बॅकलाईनच्या पाठीमागे डिफेन्स मध्ये एका गुणाची कमाई हातल्या संघाच्या खात्यात. काय सुरेख असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. ही तर खासियत राहिली हरणे संघाची आणि त्याच जोरावरती आता या मॅच मध्ये देखील आघाडी घेण्याचा प्रयत्न टीम हरणे संघाकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्युत्तरासाठी मात्र पुन्हा एकदा विशाल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला जर पाहिलं तर मात्र 5 गाडू डिफेन्स मध्ये असतील, बोनस साईड ऑफ असेल. उजव्या कोपऱ्यामध्ये अमित लवरे, डाव्या कोपऱ्यामध्ये गणेश आगरे, दर्शन नंबर 11 हे दोन्ही स्टार डिफेंडर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 5 गाडूच्या डिफेन्स मध्ये वन मॅन आर्मी विशाल मात्र पुन्हा एकदा माघारी परतला जातोय. त्याला प्रत्युत्तरासाठी आपण पुन्हा एकदा पाहतोय बंटी लवरे सज्ज होतोय. ज्या काढूला याच्या अगोदर आपण पद्मावती वनन या संघामधून देखील खेळताना पाहिलं होतं. या सीझन पासून हा खेळाडू श्री साई वनन या संघामध्ये खेळतोय. तर थर्ड राउंड डू ऑर डाय वरती हरणे संघाकडून जर्सी नंबर 15 सज्ज होतोय. यावेळेला 5 गाडूंचा डिफेन्स, बोनस लाईन ऑफ असेल, टच पॉईंट घेणारी वाली असेल. दरम्यान या ठिकाणी जर चढाईपटूला गुणाची कमाई करता आली नाही तर तो खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे जाईल आणि त्यासाठी मैदानामध्ये संघर्ष या खेळाडूला करावा लागेल. डाव्या कोपऱ्यामध्ये टोटलचा प्रयत्न होतोय. टिक सुरू झाले, काही सेकंद आता बाकी राहिलेत आणि अशा मोमेंटला गुणाची कमाई करणं गरजेचं आहे. परंतु त्याच वेळेला आपण बघतोय मोठा झटका बसतोय. सुपर रेड या ठिकाणी होऊ शकेल का बघायचं आहे. शेवटचे काही सेकंद बाकी असताना आणि यावेळेला 4 गुणांची कमाई हरणे संघाच्या खात्यामध्ये. भगवान जब भी देता है चप्पल पाड़ के देता है, लालच बुरी बला होती है, हे पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळतंय. अगदी 2 ते 3 सेकंद बाकी होती, चढाईपट्टू बॅकलाईनच्या पाठीमागे जाईल असं चित्र होतं आणि अशा मोमेंटला डिफेंडर्सने घाई केली. नुसतेच घाई केली नाही तर 4 खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे. काही जबरदस्त रेड आपण पाहिले. आजच्या दिवसातली सर्वोत्तम चढाई या खेळाडूकडनं आपल्याला पाहायला मिळते आणि ज्या वेळेला मालवाहतूक व्यावसायिक संघटना दापोली यांच्या स्पर्धेचा उल्लेख होईल त्या वेळेला ही चढाई खऱ्या अर्थानं प्रेक्षकांच्या देखील लक्षात राहू शकेल. तर त्याच वेळेला आपण पाहतोय कारण बऱ्याच महिला उभं राहून या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. त्याचप्रमाणे व्यासपीठाच्या समोर कृपया कोणीही उभं राहू नये. चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघटनेच्या सदस्यांना पदाधिकाऱ्यांना विनंती राहील व्यासपीठासमोरील सर्व क्रीडा रसिकांना एका बाजूला करावे. त्याचप्रमाणे दरम्यानच्या काळामध्ये आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले विजय श्रीकांत मुंगशे यांचा यथोचित असा सन्मान व्यासपीठाच्या समोर कृपया गर्दी करू नये. यानंतर मी निमंत्रित करतो श्री विकास नरसिंह राठोड, प्रिया नर्सरी विजयजी गौरत, सौ प्रीती सतीश शिर्के नगरसेविका दापोली नगर पंचायत, JB मेहता अँड सन्स पेट्रोल पंप यांचेही कोणी प्रतिनिधी असतील तर कृपया व्यासपीठावर यावे. संतोषजी कळकुटे सर नगरसेवक दापोली नगर पंचायत, राजेसा नर्सरी नितीनजी राणे आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर व्यासपीठावर विराजमान व्हावे. कारण गेले 2 दिवस सुरू असणाऱ्या या स्पर्धा चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघटना दापोली आयोजित या स्पर्धेच्या निमित्ताने आपण
जे मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल आपले ऋण व्यक्त करण्याकरिताच आपणाला व्यासपीठावर निमंत्रित करीत आहे. धन्यवाद. मी विनंती करेन आदरणीय क्षीरसागर सर. धन्यवाद सर. तर या ठिकाणी आपण दुसऱ्या सत्राच्या खेळाकडे जातोय, ज्या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये डॉमिनेट केलं होतं वरण संघाला, अर्थातच हरणे संघाने, आणि त्यामुळे या संघाचा आता कॉन्फिडन्स देखील जबरदस्त वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात एक भली मोठी आघाडी पहिल्या हाफच्या खेळानंतर आपल्याला पाहायला मिळाली, ज्या ठिकाणी 8 गुणांवरती वनंचा संघ होता, अर्थात आपण 21 गुणांवरती हरणे संघ पाहायला मिळाला. म्हणजे एकंदरीत 13 गुणांची आघाडी पहिल्या हाफच्या खेळानंतर आपल्याला पाहायला मिळते. आणि तीच आघाडी आता पुन्हा एकदा दुसऱ्या सत्रामध्ये देखील पुढे कंटिन्यू केली जाईल, की पुन्हा एकदा श्री साई वनंचा संघ अनपेक्षितरित्या या मॅच मध्ये कमबॅक करतो हे बघणं फार गरजेचं असेल. तर गणेश आगरे चढाईसाठी सज्ज होतोय. अर्थात गणेश आगरे गेल्या अनेक वर्ष वरुण संघाचं प्रतिनिधित्व करतोय आणि त्याच्या खेळाच्या माध्यमातून वरुण संघाने देखील अतुलनीय असं यश देखील आतापर्यंत प्राप्त केले. पुन्हा एकदा या ठिकाणी सत्व परीक्षा असेल ते गणेश आगरे याची. यावेळेला मधल्या फळीमध्ये आपण बघतोय पाय मारत गडी टिपण्याचा केलाय प्रयत्न, त्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये देखील बोनस पॉईंट घेण्याचा प्रयत्न केला जातोय का. 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याच वेळेला एक सेफ रेड करत हा खेळाडू आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल होतोय. प्रत्युत्तरासाठी मात्र पुन्हा एकदा विशाल सपकाळ वनमॅन आर्मी, त्याला माहिती आहे त्याच्या संघाकडे एक फार मोठी आघाडी आहे, त्याच्यामुळे इथे कदाचित हरणे संघाची आता रणनीती स्पष्ट असेल की थर्ड रेड वरती खेळायचं, अन्यथा इथे फार मोठी जोखीम स्वीकारायची नाहीये. आणि आता चांगली रणनीती प्रशिक्षकांच्या माध्यमातून या संघाला सांगितली जाते, कारण दोन्ही संघांमध्ये फार मोठा फरक आपल्याला डिफरन्स पाहायला मिळतो गुणांचा, आणि त्याचमुळे इथे थोडंसं सावध पवित्रा आता हरणे संघाच्या माध्यमातून देखील पाहायला भेटेल. परंतु जर वनन संघाला या मॅच मध्ये कमबॅक करायचा असेल थर्ड रेड डू ऑर डाय रेड वरती आपण पाहतोय ही कामगिरी जर्सी नंबर 15 ने केली हरणे संघासाठी. तीच कामगिरी गणेशला देखील करावी लागेल. हो, यावेळेला मात्र मोठा धक्का बसतोय. एक खेळाडू हरणे संघाचा बॅकलाईनच्या पाठीमागे आला, पण त्याच्या उसी तरह से सिंगल पॉइंट के साथ कमबॅक करने का प्रयास. चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघटना दापोली आयोजित या भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा सेमीफायनलच्या सर्व खेळाडूंना सुवर्ण संधी. कारण याची अनाउन्समेंट अगोदर झालेली होती, तरी देखील पुन्हा एकदा अनाउन्समेंट करत आहे की सेमीफायनल या स्पर्धेतील या खेळातील सामन्यातील सर्वोत्कृष्ट चढाई आणि सर्वोत्कृष्ट पकड आणि फायनल राऊंड मध्ये देखील सर्वोत्कृष्ट चढाई आणि सर्वोत्कृष्ट पकड अशा एकूण 6 खेळाडूंना आपण सन्मानित करणार आहोत. तर सर्व खेळाडूंनी बक्षीस वितरणापर्यंत थांबणं आवश्यक आहे, कारण हे चषक आपण अंतिम सामना झाल्यानंतर घोषित करणार आहोत. धन्यवाद सागर सर. धन्यवाद सर. तर नक्कीच या ठिकाणी ही स्पर्धा जी आहे ती लक्षवेधी ठरते. बहुप्रतीक्षित बहुचर्चित अशी मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय. दापोली तालुक्यामध्ये ज्या आतापर्यंत आपण भव्य दिव्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा पाहिल्या आणि त्याचपैकी खऱ्यातून ही एक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हो, यावेळेला शानदार डिफेन्स पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा कमबॅक केलं जात आहे टीम ओनरच्या माध्यमातून. एक वेळ वाटलं की कदाचित चढाईपटू मिडलँड क्रॉस करेल की काय, परंतु इथे विशालला सक्सेसफुली टॅकल करत आम्ही देखील ही स्पर्धा जिंकण्यासाठी आलोय हे सांगण्याचा प्रयत्न करताना श्री साई वनंचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर त्याच वेळेला प्रथमेश काटकर पुन्हा एकदा चढाईसाठी. या मॅच मधली पहिली चढाई प्रथमेश काटकरच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती आणि त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये देखील प्रथमेशला तेवढा सर्वोत्तम खेळ सादर करणं गरजेचं असेल. डाव्या कोपऱ्यामध्ये ज्या ठिकाणी सुजित होता त्याच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न, एक सेफ रेड करत पुन्हा एकदा माघारी परतला जातोय आणि प्रत्युत्तरासाठी सुजित कांबळे हरणे संघाचा बाहुबली हा खेळाडू चढाईसाठी सज्ज होतोय. ज्या खेळाडूने आतापर्यंत स्वतःच्या शानदार खेळाच्या जोरावरती आपल्या हरणे संघाला अनेक मानाच्या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये पोहोचवलंय हा स्टार खेळाडू, एक सक्सेसफुल कॅप्टन आपल्याला मैदानामध्ये चढाई मार्गावरती पाहायला मिळतोय. नक्कीच सुजितच्या नेतृत्वाखाली त्याच्या कॅप्टनशिप खाली आतापर्यंत अनेक स्पर्धा हरणे संघाने गाजवलेल्या देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हरणे संघाला सातत्याने मोटिवेट करण्यासाठी प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या चढाईचा बिगुल वाजलाय. चढाईसाठी गणेश आगरे सज्ज होतोय. यदा यदाई धर्मच्या आज संकटात सापडलाय संघ आणि अशा संकटात सापडलेल्या संघाला आता गणेश आगरेचा शानदार खेळ कदाचित तिथून पुन्हा एकदा फ्रंट फुटवरती आले हे बघणं गरजेचं असेल. परंतु त्यासाठी गणेश आगरे यावेळेला मात्र
लॉबीच्या बाहेर गणेश आगरे बॅकलाईनच्या पाठीमागे. वैयक्तिक जीवनात तुम्ही लाईन क्रॉस करा, काही फरक पडत नाही, परंतु कबड्डीच्या मैदानामध्ये जोपर्यंत प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूला टच करत नाही तोपर्यंत तुम्ही लाईन क्रॉस करू शकत नाही. यावेळेला लॉबी क्रॉस केली चढाईपट्टू सरळ बॅकलाईनच्या पाठीमागे. एका गुणाची कमाई पुन्हा एकदा हरणे संघाच्या खात्यामध्ये. शानदार खेळ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय आणि अर्थातच हा जर खेळ असाच पुढे कंटिन्यू राहिला तर हरणे संघ मात्र वनच्या संघाला डॉमिनेट करेल, यात काही शंकाच नाहीये. तर त्याच वेळेला मात्र पुन्हा एकदा सुजित कांबळे आपल्याला पाहायला मिळतोय. एक शांत संयमी पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घेतला, त्यानंतर आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल होते. दरम्यान प्रत्युत्तरासाठी मात्र पुन्हा एकदा जर्सी नंबर 7 केदार जगदाळे आपल्याला पाहायला मिळतोय. केदारला माहिती होतं कदाचित तिथून हरणे संघाची थर्ड रीड असेल, त्याच्यामुळे तो वेगाने गेला. सहजरित्या आपण बघितलं की बॉक्स लाईन क्रॉस केली, आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल आला आणि त्यानंतर आपण पाहतोय जर्सी नंबर 15 ज्या खेळाडूने या संपूर्ण मॅच मध्ये हल्ला बोल केला, ज्या खेळाडूने एका चढाईमध्ये 4 खेळाडूंना बॅकलाईनच्या पाठीमध्ये पाठवलं, हो तोच खेळाडू पुन्हा एकदा चढाईसाठी आणि संभवतः याही वेळेला पॉईंट मिळेल. केदारला मात्र बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवलंय. काय खेळला आहे खेळाडू आज सर्वोत्तम चढाईपट्टूच्या दिशेने हा खेळाडू वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. हे तो झाकी आहे, पिक्चर पुरा का पुरा बाकी आहे. सेमीफायनल मध्ये एवढा जबरदस्त खेळ जर हरणे संघाने हा सामना जिंकला तर कदाचित या संपूर्ण स्पर्धेमध्ये मजा येऊ शकेल. हो यावेळेला मयुरेशला रोखलंय, अगदी बिल्डांच्या जवळ होता, परंतु ज्या पद्धतीने बॅकवर्ड केलं, पाठीमागे खेचलं आणि हरणे संघाने एका गुणाची कमाई केली आपल्या संघाच्या खात्यामध्ये. प्रत्युत्तरासाठी मात्र पुन्हा एकदा सुजित कांबळे. हरणे संघाकडनं सातत्यानं 3 चढाईपट्टू या मॅच मध्ये सर्वोत्तम कामगिरी पार पाडताना पाहायला मिळतात. एकतर कॅप्टन कुल सुजित, दुसरा विशाल आणि तिसरा जर्सी नंबर 15 ज्या खेळाडूंना तमाम प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलंय. आज दापोलीकरांच्या गळ्यातला ताईत बनला खेळाडू. व्हॉट अ मॅच आपण पाहतो मित्रांनो. जर्सी नंबर 15 ऑन फायर. आज ज्यावेळेला खऱ्या अर्थानं हा खेळाडू हरण्याला परत जाईल ना, नक्कीच या खेळाडूचं कौतुक होणार काही शंकाच नाहीये. काय खेळला अनपेक्षितरित्या वनसारख्या त्यांनी मोठे धक्के दिले. त्यानंतर मात्र अमित गवरे जर्सी नंबर 10 चढाईसाठी बघता बघता एका गुणाची कमाई करतोय, माघारी परततोय आणि आपल्या संघाला मात्र पुन्हा एकदा फ्रंटफूट वरती आणण्यासाठी संघर्ष करतोय. संघर्ष करावं लागेल, क्षेत्र कोणतेही असू दे, कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय राहत नाही. आज खऱ्या अर्थानं मराठी माणसासाठी अभिमानाची बाब होती, कारण अभिनयाचे अनभिषिक्त सम्राट अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला, परंतु अशोक सराफ अभिनयामध्ये येण्या अगोदर स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये सरकारी कर्मचारी होते. 1969 साली ते अभिनय क्षेत्रामध्ये आले आणि खऱ्या अर्थानं संघर्ष करत करत अभिनय क्षेत्रात चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघटना गेली 30 ते 35 वर्ष या ठिकाणी कार्यरत आहे. या संघटनेचे सुरुवातीचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी पद भूषवलं ते राजकुमार झडपे असतील, बरकतजी बुरोणकर असतील, अजयजी देरदेकर असतील. यांनी ही संघटना चालवली, वाढवली, फुलवली. संघटनेच्या माध्यमातून बरेच उपक्रम राबवले गेले. आत्ताचे जर उपक्रम सांगायचे झाले तर स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव हे निमित्त डोळ्यासमोर ठेवून भव्य दिव्य अशा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे चिपळूण, महाड या ठिकाणी पुरामुळे जी आपत्ती ओढवलेली होती त्यावेळेला याच चालक मालक व्यावसायिक संघटनेच्या माध्यमातून साफसफाई, पाणी पुरवठा, अन्नधान्य पुरवठा, कपडे पुरवठा असा साधारणतः 10 ते 12 दिवसाचा कार्यक्रम यशस्वीपणे राबवला गेला. राम मंदिर प्रतिष्ठापना डोळ्यासमोर ठेवून भव्य दिव्य अशा रॅलीचं आयोजन केलं गेलं आणि आता पहिल्यांदाच दापोलीकरांकरिता या भव्य दिव्य मॅटवरील तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. या संपूर्ण संघटनेमध्ये जे पदाधिकारी, जे सदस्य कार्यरत आहेत. सामना सर शेवटच्या 5 मिनिटांमध्ये आलाय. आपण फक्त गुणफलक सांगूया. केमराज हरणे संघ 27 गुणांवरती तर वनन संघ 15 गुणांवरती. धन्यवाद. ओव्हर टू राऊत सर. धन्यवाद सर. तर या संपूर्ण संघटनेची धुरा आता ज्यांच्या खांद्यावर आहे आणि यशस्वीपणे ती धुरा जे सांभाळत आहेत असे मदननाथ महाडिक यांचा यथोचित असा सन्मान आम्ही करू इच्छितो. या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय अमरीशजी हेदूकर, शेखरजी कालेकर, आपणा दोघांनाही मी विनंती करेन की या संपूर्ण संघटनेची धुरा जे सांभाळत आहेत
ते चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघटना दापोलीचे विद्यमान अध्यक्ष मदननाथ महाडिक यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन यथोचित असा त्यांचा सन्मान करावा. यांना सन्मानित करत आहेत आदरणीय कालेकर सर, त्याचप्रमाणे अमरीश सर. आपल्या दोघांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. सत्कार आपण करणारच आहोत. तत्पूर्वी सामन्याचा शेवटचा जो भाग आता सुरू आहे त्याचं धावतं समालोचन करण्याकरिता मी पुन्हा विनंती करेन आदरणीय सागर सर. सामना संपण्यासाठी शेवटचे 3 मिनिटं बाकी आणि या सामन्यामध्ये पुन्हा एकदा थरारक क्षण आपण अनुभवतोय. यावेळेला वनचा संघ पलटवार करताना कदाचित पाहायला भेटू शकेल. उर्वरित पुढच्या काही मिनिटांमध्ये जर अर्नेल संघाला पुन्हा एकदा ऑल आउट केलं तर आणि तरच वनचा संघ मात्र या मॅच मध्ये कमबॅक करू शकेल. ओहो, यावेळेला मात्र काय घडलंय ते बघूया. डॅश केलंय आणि त्याचबरोबर 3 गुणांची कमाई देखील होते वन संघाच्या खात्यामध्ये. व्हॉट अ मॅच. पुन्हा फायनलचा सामना गणेश आगरे पुन्हा एकदा होतोय. कोणत्याही परिस्थितीमध्ये यावेळेला मात्र गणेश आगरेला बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवत श्री साई वन संघाचा जो इरादा होता या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा तो इरादा मात्र कुठेतरी समाप्त होताना देखील पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर आता सुजित चढाईसाठी होतोय. सुजितला यवाना माहिती आहे की आपल्या संघाकडे जी आघाडी आहे ती कमी होणार नाही याची दक्षता मात्र घ्यायची आहे. सामना संपण्यासाठी शेवटचे 2 मिनिटं अजून देखील बाकी आहेत आणि अशा मोमेंटला आता वनन संघाकडनं काही कमबॅक करण्यासाठी कशा पद्धतीचे प्रयत्न केले जातात हे बघणं गरजेचं असेल. दरम्यान या ठिकाणी क्रीडारसिक खूप मोठ्या संख्येने दाखल झालेले देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला आपण पाहतोय प्रथमेश काटकर या संपूर्ण मॅच मध्ये थोडासा खामोश राहिला. प्रथमेश काटकरचा अपयश कदाचित हा चिंतेचा विषय वनन संघासाठी देखील ठरताना पाहायला मिळतोय. दरम्यान या ठिकाणी प्रथमेश काटकर बघूया एखादी जर सुपर रेड त्याच्या माध्यमातून जर झाली तर आणि तरच हा संघ इथे कमबॅक करेल. अन्यथा हरण्याचा संघ याही स्पर्धेच्या मेगा फिनालेच्या दिशेने यशस्वी घोडदौड करताना आपल्याला पाहायला भेटतोय. पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घेण्याचा प्रयत्न आणि त्याचबरोबर एक सेफ रेड करत आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल. प्रत्युत्तरासाठी मात्र पुन्हा एकदा कॅप्टन कुल सुजित कांबळे पाहायला मिळतोय. या सुजितने या संपूर्ण मॅच मध्ये दर्जेदार खेळ सादर केला आणि त्याचबरोबर तमाम दापोलीकरांची मनं आज पुन्हा एकदा खेळाडूने जिंकून घेतलेत. गेल्या 2 ते 3 सीझन मध्ये हरणे संघाने जो खेळ आपल्या समोर सादर केलाय तो खऱ्या अर्थाने थक्क करणार राहिलाय. सामना समाप्तीसाठी शेवटचा 1 मिनिट बाकी आणि त्याच वेळेला पुन्हा एकदा सुजित सज्ज होतोय. संभवतः या ठिकाणी मल्टी पॉइंट रेड होते आणि त्याचबरोबर आता जवळजवळ हा सामना हरणे संघाच्या बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय. वाटलं की हा सामना नक्कीच शेवटच्या रेड पर्यंत जाईल परंतु तदनंतर काय जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि संभवतः यावेळेला आता शेवटची चढाई कदाचित हरणे संघाकडनं कोण करेल तर येस ॲब्सोल्युटली सुजित मात्र पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होतोय. ही मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आणि याही स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या दिशेने यशस्वी वाटचाल हेमराज हरणे या संघाची आपल्याला पाहायला मिळते. आणि प्रेक्षकांना आता यवना अंदाज झालाय की अंतिम सामना सीमामाता सालदुरे आणि हेमराज हरणे या 2 संघांमध्ये होऊ शकेल. ॲब्सोल्युटली या ठिकाणी मैदानामध्ये मात्र नेमकं काय घडलं काय बिघडलं हे मात्र प्रेक्षकांना चांगलंच माहिती आहे, आपण सांगायचं नाही. ओके, चला या ठिकाणी बजर होते सामना हेमराज हरणे संघाच्या बाजूने. कॉंग्रॅच्युलेशन.